तुम्हाला जर एक्साइटमेंट हवी असेल तर नेटफ्लिक्स उघडा, झिरोदा नका उघडू. तो आणि माझे जे फेवरेट इंडिकेटर्स आहेत ते आहेत मूव्हिंग ॲव्हरेजेस, नंतर RSI, तिसरा आहे ओव्हरऑल तुम्हाला मी माझ्या स्टॉक सिलेक्शन अप्रोचवरतीच घेऊन जातो. लोक एक्साइट झाले आहेत का, कारण जेव्हा लोक एक्साइट होतात ते कोणत्याही किमतीत काही घ्यायला तयार होतात आणि तिथं पैसा बनतो, राईट. माझा असा पण अप्रोच आहे की जर तुम्हाला स्पीड हवा असेल तर टेक्निकल ॲनालिसिस वापरा, स्टॅबिलिटी हवी असेल तर फंडामेंटल ॲनालिसिस. घरचं सगळं विकून स्टॉक मार्केटमध्ये येऊ नका. ही फंडामेंटल ॲनालिसिसला मी एक 25 ते 30% वेटेज देतो, 70% मी टेक्निकल ॲनालिसिसलाच देतो. नमस्कार, पैसा पाणीच्या इंटरव्ह्यू सिरीजमध्ये मी तुमचं स्वागत करतो. आज आपल्याबरोबर आहेत पुण्याचे मिलिंद उपासनी सर. सर, तुमचं पैसा पाणीमध्ये स्वागत. सर गेले 22-23 वर्ष मार्केटमध्ये सक्रिय आहेत. सुरुवातीला फक्त ते फंडामेंटल्सवर इन्व्हेस्ट करायचे. 2016 ते टेक्निकल ॲनालिसिसवर सुद्धा त्याचा वापर करून ते आता ॲक्टिव्ह आहेत. आणि 2020 सर फुल टाईम मार्केट करतात. त्याच्या अगोदरपर्यंत ते नोकरीमध्ये होते. 2020 साली त्यांनी नोकरी सोडली आणि आता पूर्ण वेळ ते मार्केटमध्ये सक्रिय आहेत. त्यांचा हा प्रवास कसा होता, 22 वर्षामध्ये त्यांनी मार्केटमध्ये काय काय चढ उतार पाहिलेत, हा सगळा जो काही त्यांचा प्रवास आहे तो आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूयात. सर, सुरुवातीला मला थोडं तुमच्याबद्दल सांगा. तुमची शैक्षणिक आणि नोकरीची पार्श्वभूमी याबद्दल आमच्या दर्शकांना थोडंसं सांगा. इथं मी थोडं डायव्हर्जन घेईल. सर्वात आधी मी तुमचंच कौतुक करणार आहे, कारण अतिशय सुंदर प्लॅटफॉर्म आहे. मी स्वतः तुमचा चाहता आहे, स्वतः तुमचा सबस्क्रायबर आहे आणि कॉंग्रॅच्युलेशन्स, आज तुम्ही प्ले बटन पण जिंकलं आहे यूट्यूबतर्फे. अतिशय चांगलं वाटतं मला. आणि सर्वात चांगलं ह्यात काय वाटतं की तरुण मंडळींनी हे सगळी सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही एक तऱ्हेने भरपूर चांगला अवेअरनेस क्रिएट करत आहात एका कम्युनिटीमध्ये जिथं ट्रेडिंग, इन्व्हेस्टिंग एवढं ॲक्सेप्टेड नाही आहे. बरोबर. इफ यू रिअली लुक ॲट इट, एवढं ॲक्सेप्टेड नाही आहे. अजून त्याची इमेज बनवायची आहे, लोकांना कॉन्फिडन्स द्यायचा आहे. तर फार सुंदर इनिशिएटिव्ह आहे तुमचा. आणि या प्लॅटफॉर्मवरती मलाच बोलवलं ह्याच्याबद्दल आभार. कौतुक तुमचंच असतं ह्याच्यात. आणि दुसरं, जसं आपण प्रत्येक पूजेच्या आधी मंत्र म्हणतो तसं एक डिक्लेरेशन माझ्याकडनं की मी सेबी रजिस्टर्ड नाही आहे. व्हॉट एव्हर वी आर गोइंग टू डिस्कस इज टिपिकली मोर अबाउट एज्युकेशनल. हे फक्त ज्ञानवर्धनासाठी आहे. कोणत्याही स्टॉकला इथून टिप समजून पुढे घेऊन जाऊ नका. तर माझ्याबद्दल सांगायचं झालं तर माझा जन्म अहमदनगरचा आहे आणि वडील डिफेन्स फोर्सेसमध्ये असल्यामुळे भरपूर ट्रान्सफर होत मी शिकत आलो आहे. भारतामध्ये मी जबलपूरला शिकलो, लहानपण तिकडं गेलं. नंतर मुंबईमध्ये मी 10वी केली. 11वी 12वीला परत पुण्याला आलो, नगरला गेलो ॲक्च्युली 11वी 12वीला. आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंग मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराडमधनं केलेलं आहे आणि मेकॅनिकल इंजिनियर आहे मी. आणि जसं त्या काळात होतं, एकदा तुम्ही पासआउट झाले की कॅम्पस थ्रू चांगल्या कंपनीत लागावं, तसं मी टाटा मोटरमध्ये लागलो होतो. पहिले 6 वर्ष मी टाटा मोटरमध्ये इन्व्हेस्ट केले म्हणेल मी, कारण भरपूर शिकलो तिकडं. आणि मटेरियल्स मॅनेजमेंटमध्ये होतो, प्रोक्युअरमेंटमध्ये होतं. तर बिझनेस भरपूर जवळून बघायला मिळाला. एखादी मोठी कंपनी आतून बघितल्यावर जाणवतं की हा केवढा मोठा डोलारा असतो. आज चार्टवरती प्राईस वर खाली करताना आपल्याला काय वाटत नाही, पण मागे एवढे लोकांची मेहनत आहे ह्याची जाणीव त्या काळात झाली. आणि त्याच्यानंतर 2000मध्ये मी SAPमध्ये डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्मवरती मूव्ह झालो. त्याच्यामध्ये मी सत्यम कम्प्युटर्सबरोबर काम केलं आणि मेनली टाटा ग्रुपच्या वेगळ्या कंपन्यांमध्ये पण, टॅकोमध्ये पण काम केलं, ERP डिव्हिजन्समध्ये, सुझलॉनमध्ये पण मी काम केलं त्यांच्या ERP डिव्हिजन्समध्ये. आणि 2011 साली मग माझी शेवटचा जॉब मी घेतला होता, तो मेडलाईन इंडस्ट्री म्हणून आहे, US MNC आहे. तिथं सुरुवात झाली तेव्हा फक्त 11 एम्प्लॉई होतो आणि 2020 साली जेव्हा मी सोडलं होतं आम्ही 800पर्यंत पोचलेलो होतो. तर एवढी सुंदर एक ग्रोथ ट्रॅजेक्टरी पण तिथं बघायला मिळाली. पण हे येता येता 2020 साली कोविड आला आणि कोविड आल्यानंतर घरी बसून काम करायची वेळ आली आणि एका वेळेला माणूस 2-2 बॉसच्या सामोरी नाही जाऊ शकत हे जाणवलं. यातला एकच बॉस आपण सोडू शकतो. म्हणून शेवटी मार्केटच्या हिमतीवरती, मार्केटमध्ये जे काय शिकलो त्या विचाराने मग मी जॉब सोडला. आणि एक विचार होता की जसं मी नोकरीवरती असताना भरपूर लोकांना ग्रो करायचा प्रयत्न करत होतो आणि करत होतोच म्हणजे ॲक्च्युली. आणि त्याच्यात एक वेगळा आनंद असतो की ज्युनियर लोक आहेत, तरुण मंडळी आहेत, त्यांना तुम्ही ग्रो करत आहात. आणि त्याला एक लिमिटेशन येते विदिन अन ऑर्गनायझेशन. एकदा तुम्ही ट्विटरसारख्या प्लॅटफॉर्मवर आलात, सोशल मीडियावर आला की काही लिमिट नाही आहे. कोणीही तुम्हाला अप्रोच करू शकतो, तुम्ही कोणाला जाऊन
मदत करू शकता. तर ह्या विचाराने मग 2020 साली फुल टाईम मग मी इन्व्हेस्टिंग ट्रेडिंगमध्ये आलो आणि रिकाम्या वेळात काय करायचं ह्याच्यासाठी मग आता ओव्हरऑल मी एज्युकेशन ट्रेनिंग ह्याच्यामध्ये बिझी राहतो पॉझिटिव्हली आणि फार बरं वाटतं. भरपूरसे तरुण मंडळी टचमध्ये असतात, भरपूरसे वयस्कर लोक टचमध्ये असतात आणि नेहमी भरपूरशी ज्ञानाची देवाणघेवाण होत असते. अशी ही ओव्हरऑल जर्नी आहे आणि भरपूर लोकांचं कॉन्ट्रीब्युशन आहे याच्यामध्ये. सो थँक्स टू ऑल ऑफ देम. सर मला एक सांगा की तुम्ही आता जवळपास 2001 सालापासून मार्केटमध्ये आहात, तर हा प्रवास कसा होता त्याबद्दल थोडंसं सांगा. म्हणजे मी तसं म्हणेल तर नशीबवान आहे, कारण तो काळ पण बघायला मिळाला की जेव्हा एवढे ॲप्स नव्हते ट्रेडिंगचे. ॲक्च्युली तुम्हाला ब्रोकरला जाऊन भेटावं लागायचं, फिजिकल डॉक्युमेंट्स घेऊन सह्या वगैरे घेऊन तुम्हाला ते सगळं प्रोसेसिंग करावं लागायचं आणि बहुतेक म्हणूनच त्या काळात ते ऑटोमॅटिक लॉंग टर्म होल्डिंग होऊन राहायचं. माझ्या अंदाजाने 2002 साली 2003च्या सुमारास ICICI डिरेक्ट आलं आणि तेव्हा त्या प्लॅटफॉर्मवरती मला पहिल्यांदा बघायला मिळालं की डिजिटली पण इन्व्हेस्टिंग ट्रेडिंग होऊ शकतं आणि मग गोष्टी भरपूर सोप्या झाल्या तिथनं आणि तिकडून मला वाटतं एक भल्या मोठ्या प्रमाणावरती डेमोक्रॅटायझेशन झालं इन्व्हेस्टिंगचा. कारण त्या काळात जर तुमच्याकडे इन्फॉर्मेशन होती प्राइसिंग डेटाची, ती फक्त न्यूजपेपरमध्ये अगदी शेवटी यायची, छोट्या छोट्या आकड्यांमध्ये असायचं ते, टाइम्स ऑफ इंडिया आणि इंडियन एक्सप्रेसमध्ये, आणि ते बघून काम चालायचं. पण नंतर हा सगळा डेटा जो आहे ऑनलाईन आला आहे, आता चार्ट्स पण अवेलेबल आहे. ते सगळी जर्नी बघून फार बरं वाटतं, कारण तिथं भरपूर आंधळी कोशिंबीर चालायची, पण आता ज्या तऱ्हेने डेटा अवेलेबल आहे त्याच्यामुळे भरपूर सिस्टमॅटिकली तुम्हाला डिसिजन घेऊ शकता तुम्ही. तुम्हाला कंपनीबद्दल माहिती मिळते, प्राइसिंगबद्दल माहिती मिळते, चार्ट्स मुवमेंटबद्दल माहिती मिळते, तर तुमचं डिसिजन मेकिंग आता भरपूर डेटा ओरिएंटेड तुम्ही करू शकतात. तेव्हा हे जुजबी कारभार किंवा ब्रोकरच्या टिप्स थ्रू भरपूर व्हायचं. बट दॅट इज व्हॉट आय सी इज बिग पॉझिटिव्ह. निगेटिव्ह हे झालं आहे की आता पेशन्स सगळ्यांचा संपला. 2 बटनमध्ये सेल अँड बाय ऑर्डर निघून जातात. तर त्याच्यामुळे लॉंग टर्म होल्डिंगसाठी तुम्हाला ॲक्च्युली लिटरली एक सायकोलॉजीच डेव्हलप करावी लागते. पण मग आता तुम्ही जे म्हणालात की सुरुवातीला म्हणजे ICICI डिरेक्ट 2003 साली आलं, पण मग तेव्हा तुमचं इन्व्हेस्टमेंटचा डिसिजन काय बेसिसवर घेत होतात तुम्ही? तेव्हा टिपिकली मी म्हणेल जे नावं आपल्याला माहिती आहेत, म्हणजे यू वुड गो विथ व्हॉट वॉरन बफे सेज, नो, बाय दोज कंपनीज हुज प्रोडक्ट यू यूज. तर थँकफुली तेव्हा पेटीएम झोमॅटो नव्हता, नाही तर टचवूड तेव्हा माझ्याकडे सिमेन्स, L&T, टाटा मोटर्स, HDFC ग्रुप, बजाज फायनान्स, फिनसर्व हे असे नावं असलेलेच कंपन्या असायचे. तर बऱ्यापैकी लॉंग टर्म होल्डिंग असायचं आणि सेफ कंपन्या असायच्या हातामध्ये. ऑफकोर्स तुम्हाला तेवढी मोमेंटम नाही मिळणार त्याच्यामध्ये, बट येस, इट वॉज मोर अ सेफ प्ले बेस्ड ऑन द नेम्स यू नो. करेक्ट. सर तुम्हाला जे आमचे काही दर्शक ट्विटरवर फॉलो करत असतील किंवा मी स्वतः तुम्हाला ट्विटरवर बराच काळ झाला फॉलो करतो, तर तुम्ही ट्विटरवर जे तुमचं ट्विट्स असतात ते बऱ्यापैकी स्विंग ट्रेडिंगबद्दल असतात, पोझिशनलबद्दल असतात. मग तुम्ही फक्त स्विंगच करता की इंट्राडे वगैरे सुद्धा करता काय? मी फक्त पोझिशनल करतो आणि मी इंट्राडे अवॉइड करतो अँड ऑप्शन्स तर मी टोटली अवॉइड करतो. फ्युचर्स कधीतरी घेतलं तर पोझिशनल. दॅट इज हाऊ आय डू. बट ॲज फार ॲज स्ट्रॅटेजीज गोज 3 जनरल अप्रोचेस मी वापरतो, ज्याला मी प्राण्यांच्या नावाने सिग्निफाय केलेलं आहे: टर्टल्स, टायगर्स अँड स्नेल्स. अँड देन आय हॅव समथिंग कॉल्ड ॲज डार्क हॉर्स. तर ह्याच्यामध्ये माझा उद्देश हा असतो की तुम्हाला इमिजिएटली कळायला पाहिजे की कोणत्या सायकोलॉजीनी तुम्ही आता ह्या स्टॉकला हँडल करायला पाहिजे. इफ इट इज अ मोमेंटम स्टॉक, तो तुमचा टायगर असतो, तो कुठेही झेप घेऊ शकतो, भरपूर चान्स आहे तुम्हाला जखमी करू शकतो. आणि जर स्नेल्स असेल तर अतिशय हळू जाणार आहे, त्रास कमी देईल, व्होलॅटिलिटी कमी राहील, अशा फेजवर आहे. आणि टर्टल इज लाईक अ ट्रेंड फॉलोईंग ना, 2 पाऊल पुढे 2 पाऊल मागे करत करत तो तुम्हाला रांगत घेऊन जाणार आहे. आणि डार्क हॉर्स अशी सिच्युएशन असते की जिथं ॲक्च्युअल तुमच्याकडे कारणं नाही आहेत सांगायला, पण वाटतंय की स्टॉक निघून जाईल चांगला पुढे. तर हे अशा रीतीने मी कॅटेगराईज करतो आणि त्याच्याप्रमाणे मग मी माझ्या पोर्टफोलिओमध्ये पण मिक्स अँड मॅच करत करत काम करतो. पण मग आता ट्विटर युजर नेममध्ये टर्टल हा फक्त एकच प्राणी आहे, तर मग त्या पाठीमागचं कारण काय आहे? त्या पाठीमागचं कारण असं आहे की मला लोकांना हे सांगायचं होतं की मार्केट इज नॉट अबाउट एक्साइटमेंट. ॲक्च्युली तुम्ही मार्केटमध्ये तुम्हाला जर एक्साइटमेंट हवी असेल तर नेटफ्लिक्स उघडा, झिरोदा नका उघडू. दॅट इज व्हॉट आय वुड से. कारण
एकदा जर तुम्ही मार्केटमध्ये एक्साइटमेंटसाठी आलात तर काय असतं की मार्केट फेजेसचा जर तुम्ही स्टडी केला ना तर मार्केट हे जेव्हा एक्साइटिंग कधी होतं जेव्हा ते युफोरिया फेजमध्ये वर आलेलं असतं. करेक्ट. आणि जेव्हा आपण कोणतीही स्टॉक वर येतो तेव्हा त्याच्यामध्ये सगळे वीक हँड्स घुसलेले असतात. म्हणजे ज्यांना क्विक मनी बनवायचं असतं. सॉलिड हँड्स कुठं असतात जेव्हा बेस बनत असतो स्टॉकचा. आणि युफोरियाहून जेव्हा पॉप्युलर होऊन जातो तेव्हा वरती सगळे वीक हँड झालेले असतात आणि ह्या लोकांचा पेशन्स कमी असतो. ह्यांना 3 दिवस स्टॉक जर वर नाही गेला तर ते एक्झिट्स मारायला लागतात आणि तुमचे स्टॉप लॉस हिट होतात. तर त्याच्यामुळे मला डेफिनेटली सांगायचं होतं की ही रिस्की गोष्ट आहे. वी शुड बी अवॉइडिंग इट. मग ते सांगायचं कसं तर मी माझीच पर्सनॅलिटी आय हॅव केप्ट इट लाईक अ टर्टल आणि त्यातसुद्धा लेझी टर्टल म्हणजे अजून हळू. म्हणजे हे हळूहळू करत जर तुम्ही चालाल तर ह्याच्यामध्ये इंजरीज कमी होतील आणि अंतरही भरपूर कापलं जाईल. तो ह्याच्या मागचा पर्पज होता. सो आय वॉन्टेड टू इम्प्रेस मेनली दॅट देर इज नथिंग अबाउट एक्साइटमेंट इन इन्व्हेस्टिंग अँड ट्रेडिंग अँड आय डोंट स्टँड फॉर एनी एक्साइटमेंट. माझा प्रयत्न हाच आहे की सावकाश चला आणि सेफ चला. दॅट इज वेअर मी माझं नाव शेवटी लेझी टर्टल. अच्छा, ओके. त्याच्या मागचं दुसरं कारण म्हणजे वाचता वाचता माझ्या लक्षात आलं की एक टर्टल्स म्हणून एकदम नोव्हिस ट्रेडर्स डेव्हलप केले होते रिचर्ड डेनिस ह्यांनी US मध्ये. आणि दॅट वॉज ऑल टोटली बेस्ड ऑन तुम्ही कोणताही सिम्पल लॉजिकल थिंकिंग करणाऱ्या सिम्पल ॲप्टिट्यूड असलेल्या लोकांच्या बॅच बनवा. त्यांना रूल्स फीड करा इन्व्हेस्टिंगचे आणि त्याच्यावरती त्यांना ट्रेड करू द्या अँड ऑल दिस ट्रेडर्स बिकेम अ बिग सक्सेस. तर दुसरा जो विचार माझ्या डोक्यात होता की असे टर्टल्स आपण इंडियामध्ये का नाही डेव्हलप करू शकत. तर त्याच्यासाठी स्वतःच मी एज्युकेशन अँड ट्रेनिंगमध्ये येणार होतो आणि माझा अप्रोच हा रूल्स बेस्ड होता. तर मी ठरवलं की हा टर्टल्स नाव मलाही सूट करेल कारण मलाही जे प्रयत्न करायचे आहेत ते जास्तीत जास्त लोक तयार करायचे मार्केटमध्ये रूल्स बेस्ड इन्व्हेस्टिंगनी. हॅव अ पीस ऑफ माइंड अँड मेक गुड मनी. तर ह्या 2 कारणामुळे हा नाव माझा फेवरेट झालेला आहे. बरेच जण मला कधी कधी डॅडी टर्टल किंवा बिग टर्टलही म्हणतात. अच्छा, आय एम प्राऊड ऑफ इट. नाही ॲक्च्युली आता आम्ही जेव्हा तुम्हाला मी आणि नचिकेत तुमच्याबद्दल काहीतरी बोलत असू त्यावेळेस आम्ही तुम्हाला टर्टल काका असंच रेफर करतो कारण ते नाव पण तेवढं फेमस झालेलं आहे असं. एनिवेज तर पुढे जाऊयात की आपण तुम्ही जे स्टॉक सिलेक्ट करता तर त्यात तुमच्या चार्ट्सवर बऱ्याचदा मुव्हिंग ॲव्हरेज इंडिकेटर वापरलेला दिसतो. तर मग तो एकच इंडिकेटर वापरता की अजूनही काही इंडिकेटर्स आहेत तुमचे फेवरेट? राईट. माझे तसे बघाल तर मेनली कसं असतं मार्केटमध्ये तुम्हाला प्राईस ॲक्शन समजता यायला पाहिजे. म्हणजे प्राईस अडकली आहे, व्हॉल्यूम कसा चालला आहे, किती वेळ त्या प्राईसच्या अवतीभवती झोनमध्ये फिरते. आता प्रॉब्लेम काय होतं की आपल्याला असे स्टॉक पाहिजेत पण ते प्राईस ॲक्शनवरती तुम्ही स्कॅनर्स नाही बनवू शकत. तर ते स्कॅनर्स बनवण्यासाठी तुम्हाला लागतात ते इंडिकेटर्स. बऱ्याच जणांची थिअरी की आय डोंट यूज इंडिकेटर्स, आय गो फॉर प्राईस ॲक्शन. बट प्रॅक्टिकली तुम्हाला सांगतो प्राईस ॲक्शन्स हे तुम्हाला स्कॅन नाही करता येणार आणि 4000 स्टॉक आहे त्यातले कोणते सेटअप चांगले आहेत हे स्कॅनिंगशिवाय मॅन्युअली पॉसिबल नाही आहे. तर त्याच्यासाठी मग मी इंडिकेटर्स वापरतो आणि माझे जे फेवरेट इंडिकेटर्स आहेत ते आहेत मुव्हिंग ॲव्हरेजेस, नंतर RSI आणि तिसरा आहे मुव्हिंग ॲव्हरेज कन्व्हर्जन अँड डायव्हर्जन म्हणजे MACD. या तिघांच्या मिक्सवरती मी काम करतो. आणि माझी थिअरी अशी आहे की तुम्ही एखादा चढ चढत असाल ना तो चढ किती स्टीप आहे हा मुव्हिंग ॲव्हरेज सांगेल, काय स्पीडनी चालला तो RSI सांगेल आणि तुमच्या गाडीत लावायला टॉर्क किती बाकी आहे तो MACD सांगेल. कारण तुम्ही भरपूर स्पीडवर आहात पण टॉर्क खाली गेला तर तो स्पीड तुम्हाला पुढे नेता नाही येणार, तुम्ही हळूच खाली पडणार आहे हे तुम्हाला MACD सांगत असतं. तर ह्या 3 गोष्टीच्या मिक्सवरती माझे अप्रोच असतो मार्केटमध्ये आणि टचवूड रिझल्ट्स बऱ्यापैकी स्टडी येतात. आणि मी जास्तीत जास्त अवॉइड करतो नवीन अजून इंडिकेटर्स घालायचा कारण एकदा ते शिकरण सुरू झालं की गोडवा कुठून येतोय आणि आंबटपणा कुठून येतोय शेवटी कळत नाही आपल्याला आणि कन्फ्युजन जास्त वाढत राहतात. आणि सिम्पल गोष्टी ठेवल्या की त्या दुसऱ्यांनाही समजतात आणि आपल्यालाही फॉलो करायला इझी जातात. करेक्ट. मग आता ह्या सगळ्यामध्ये रिस्क मॅनेजमेंटचा फॅक्टर कसा तुम्ही हँडल करता? राईट. तर रिस्क मॅनेजमेंट करताना कसं आहे की मी ओव्हरऑल तुम्हाला मी माझ्या स्टॉक सिलेक्शन अप्रोचवरतीच घेऊन जातो कारण खरी रिस्क तिथनंच मॅनेज करावी लागते. तर सर्वात पहिलं तुम्हाला बघावं लागतं की मार्केटचा ट्रेंड काय चालू आहे. जर मार्केटमध्येच लोक घाबरलेली आहेत, बिथरलेली आहेत तर कोणी येऊन तुमचा स्टॉक घेणार नाही. वरच्या किमतीवरचं विसरून जा, खालच्या किमतीतही कोणी पडल्यावर घेणार नाही आहे. राईट. तर सर्वात आधी तुम्हाला काय पाहिजे की मार्केटमध्ये लोकांचा मूड कसा आहे, लोक पॉझिटिव्ह आहेत का, लोकांना हिंमत करताय का अजून स्टॉक्स घ्यायची, लोक एक्साइट झाले आहेत का
कारण जेव्हा लोक एक्साइट होतात ते कोणत्याही किमतीत काही घ्यायला तयार होतात आणि तिथं पैसा बनतो, राईट. तुम्हाला त्या मुवमेंटची वाट बघावी लागते की लोक आता एक्साइट झालेले आहेत, थोडा पण कुठेही पुश आला, न्यूज आली की पळतील स्टॉकच्या मागे. तर त्याची वाट बघा, मार्केटला मोमेंटममध्ये येऊ द्या. त्याच्यानंतर बघा की जेव्हा मार्केट मोमेंटममध्ये येतं ना, तेव्हा सगळे सेक्टर एकदम नसतात पळत. म्हणजे मार्केट पळतंय आजच्या तारखेला, पण तुम्ही बघाल तर फार्मा नाही चालत आहे, रियालिटी नाही चालत आहे, राईट. तर तुम्हाला बघावं लागेल की कोण चालतंय. तर आज चालतोय IT आणि ऑटो, आणि थोडीशी मुवमेंट FMCGची झालेली आहे, राईट. आता तुम्हाला जे चालणारे सेक्टर आहेत त्याच्यातल्या मग स्टॉक्सवरती यायचं तुम्ही. तर ओव्हरऑल यू लुक ॲट द होल मार्केट मोमेंटम, देन लुक ॲट द सेक्टर, आणि मग तुम्ही स्टॉकवरती फोकस करा की त्या सेक्टरमधला मग कोणता स्टॉक घ्यायचा आहे. आणि मग तो स्टॉक घेताना तुम्ही मग फंडामेंटल ॲनालिसिस पण करायला पाहिजे. कारण फंडामेंटल ॲनालिसिस नसेल तर जास्त लांब तो स्टॉक जात नाही. माझा असा पण अप्रोच आहे की जर तुम्हाला स्पीड हवा असेल तर टेक्निकल ॲनालिसिस वापरा, स्टॅबिलिटी हवी असेल तर फंडामेंटल ॲनालिसिस. म्हणजे तुमची गाडी फास्टही जाते आणि घसरणार नाही ह्याची काळजी घ्या, नाहीतर फास्ट चालेल कधी घसरेल चालणार नाही, किंवा नुसतीच घसरती तेही चालणार नाही. सो किंवा नुसती स्टेबल आहे असेही चालत नाही. तर यू हॅव टू मिक्स देम, की टेक्निकल आणि फंडामेंटल हे दोन्ही तुमचे फाईन ट्यून झाले, देन यू गेट इन टू दॅट स्टॉक. सो इफ यू गेट इन टू द राईट स्टॉक, द बिगेस्ट पार्ट ऑफ द रिस्क इज ऑलरेडी मॅनेज्ड, राईट. आणि त्याच्यानंतर मार्केट हा प्रोबॅबिलिटीचा गेम आहे. तुम्ही सर्वात चांगली प्रोबॅबिलिटी शोधली आहे, बट हजारो व्हेरिएबल्स आहेत मार्केटमध्ये. न्यूज असू शकते, व्ह्यूज असू शकतात, कॉमेंट्स असू शकतात, एखादा मोठा इन्व्हेस्टर एंट्री करू शकतो, एक्झिट करू शकतो, हे तुमच्या हातात नाही आहे. तर हा प्रोबॅबिलिटीचा गेम आहे. तर प्रत्येक रनअवे स्टॉकच्या मागे स्टॉप लॉस लावून तो ट्रेल करायचा. त्याच्या पुढे जर तो वळाला तर इट इज ऑफ नो यूज, वी शुड गेट आउट ऑफ इट. तर ते तसा अप्रोच ठेवून तुम्हाला रिस्क, आणि नंतर पैसाचं अलोकेशनही तसंच करा. आणि घरचं सगळं विकून स्टॉक मार्केटमध्ये येऊ नका, ही पहिली नोटीस आहे. आलात तर एवढंच घेऊन या की ज्याचं जर तुम्हाला परतावा नाही मिळाला 2-3 वर्ष तरी यू विल नॉट बी हर्ट. तर मनी मॅनेजमेंट विल बेसिकली, द होल रिस्क मॅनेजमेंट विल गो विथ द कॉम्बिनेशन ऑफ युअर स्टॉक सिलेक्शन, फंडामेंटल, टेक्निकल्स, अँड हाऊ मच डू यू ॲलोकेट. अशा रीतीने ते करतो. मग आता तुम्ही आता फंडामेंटल अनालिसिसचं थोडंसं म्हणालात, तर तुम्ही स्वतः फंडामेंटलला किती महत्त्व देता आणि त्याच्यावर बेसिस तुमचं सिलेक्शन कसं राहतं? मी तरी म्हणेल ना, फंडामेंटल ॲनालिसिसला मी एक 25 ते 30% वेटेज देतो. 70% मी टेक्निकल ॲनालिसिसलाच देतो. कारण चांगला स्टॉक आहे, म्हणजे चांगला स्टॉक आहे, बट इज इट रेडी टू रन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी. कारण तुम्ही जर स्कॅन करून ठेवला फंडामेंटल्सवरती तर भरपूर स्टॉक चांगले सापडतात. आता त्यातला तो कधी पळणार आहे, जर एक स्टॉकची लिस्ट बनवून त्याला मॉनिटर करत बसाल तर इट विल टेक, यू बिकम क्रेझी. तर त्याच्यापेक्षा काय करा, टेक्निकल्स बघत राहा, चांगला हॉट स्टॉक मिळाला की मग येऊन फंडामेंटल्स बघा, आणि तिथनं तुमची जर्नी सुरू करा. अराउंड 70% स्टील माझा वेटेज हा टेक्निकल्सवरती असतो, आणि 30% इज अराउंड ऑन फंडामेंटल्स. सर, आता फंडामेंटल्स तुम्ही सांगितलं की एक 25-30% वेटेज असतं आणि टेक्निकलला 70-75% वेटेज देता. पण कधी कधी काय होतं की एखादा स्टॉक आपल्याला माहिती आहे की हा स्टॉक कचरा आहे, फंडामेंटल्स तेवढे स्ट्रॉंग नाहीत, पण टेक्निकल्सला तो खूप स्ट्रॉंग आपल्याला इंडिकेशन देतोय की बाबा हा चालणार आहे. आता अशा वेळेस एंट्री मग काय बेसिसवर घ्यावी, किंवा घ्यावी की नाही मुळात, ते सांगा. नाही, अशा वेळेला कसं असतं फंडामेंटल्समध्ये तुम्ही काय बघताय की जे काय तुम्हाला वेबसाईट्सवरती मिळतं आणि त्याचा एक्झिस्टिंग डेटा आहे, बरोबर, राईट. सो यू आर ॲक्च्युली लुकिंग ॲट द पास्ट डेटा, राईट. बऱ्याच वेळा काय होतं की एखादी स्टोरी ही मार्केटला कळायच्या आधी दुसऱ्या मोठ्या इन्व्हेस्टरला कळालेली असते, तो त्याच्यामध्ये एंट्री घेत असतो. म्हणून त्यावेळेला नक्कीच अवघड जातं की अरे फंडामेंटल्स तर हॉचपॉच दिसत आहेत, पण मोठा इन्व्हेस्टर एंट्री घेतो तर तो का घेतोय. अशा वेळेला माझा तरी विचार असा असतो की मी त्याला लगेच डार्क हॉर्स म्हणून कॅटेगराईज करतो. एकदा डार्क हॉर्स म्हणून मी त्याला ब्रँड केलं की माझ्या डोक्यात गणित सुरू होतं की हा फायर ऑर शट काइंड ऑफ अ केस आहे. तर त्याला आपण काय करतो, एक तर ॲलोकेशन कमी द्यायचं तुम्ही, नंबर 2 स्टॉप लॉस टाईट ठेवायचे, कारण तिथं नुकसान, गाडी घसरायची शक्यता मग तुमची वाढलेली आहे. किंवा तुम्हाला अवॉइड करायचं आहे तर बेस्ट अवॉइड करून टाका, दॅट इज ऑल्सो ओके. काही जबरदस्ती नाही आहे की एव्हरी थिंग विच इज रनिंग यू शुड जम्प ऑन इट. तर अशा रीतीने यू कॅन प्ले अराउंड इट. आणि मग कसं, तर पुन्हा पुन्हा तुम्ही डार्क हॉर्सेसवरती काम केल्यानंतर तुम्हाला त्यातही एक पॅटर्न दिसायला लागतो की
जर फंडामेंटल्समध्ये हा कंपोनंट खराब असला तरी जर हा कंपोनंट चांगला आहे तर आय कॅन जम्प ऑन इट. म्हणजे जसं तुम्हाला सांगतो की एक स्टँडर्ड असतं की आपण झिरो डेटच्या किंवा लो डेटच्या कंपन्या घ्यायच्या, पण तुम्ही बघता की मार्केटमध्ये ग्रोथ होणारे स्टॉक जोरात पडत आहेत. म्हणजे जेव्हा निफ्टी मोमेंटमला आहे तर तुम्ही बघाल की नुसते जर त्यांनी क्वार्टर ऑन क्वार्टर ग्रोथ जरी चांगली दाखवली ना तरी ते स्टॉक पळतात. मग त्यांनी काय केलेलं आहे, तेव्हा डेटकडे बघितलेलं नाही आहे, तेव्हा त्यांनी हाय पीबाईकडे पण बघितलेलं नाही आहे, कारण तो युफोरिया चालू आहे. आता युफोरियामध्ये जर तुम्ही पण डिसाईड करू शकता की ठीक आहे, मी डेटकडे बघणार नाही, मी पीबाईकडे बघणार नाही, पण मी ग्रोथकडे नक्कीच बघेन. राईट. टोटली फुल ब्लोन एक्सपोज नका करू स्वतःला. काहीतरी बेसिस शोधा मार्केटमध्ये. जसं माझा तरी अंदाज मी बघितला की क्वार्टरली ग्रोथ आली की मग लोक एक वेळ डेट आणि पीबाईकडे बघत नाही जेव्हा मार्केट मोमेंटममध्ये असतं. जशीच ती मोमेंटम जायला लागते की मग प्रकाश पडतो आणि पीबाई हाय आहे, मग घसरगुंडी सुरू होते. राईट. पण मग आता हे सगळं करताना आता मी थोडासा हा प्रश्न माझा नंतर होता, पण आता तुम्ही हे सुरुवात केली तर सध्याचा हॉट टॉपिक जो आहे अदानी ग्रुप, तर मग या अदानी ग्रुप सारखे जे स्टॉक्स आहेत ते फंडामेंटल्स आता तिथे काही आपल्याला दिसतच नाही, टेक्निकल्सला सुद्धा फारसं काही त्यांना आधार त्यांनी घेतलाय असं तर दिसत नाही, फक्त वरच गेले आणि जोरदार खाली आले. तर मग हे स्टॉक रिटेल इन्व्हेस्टर्सने कसे अवॉइड केले पाहिजेत किंवा त्यात कसं अडकून न राहता त्यांना पुढे जाता येईल? नाही, या केसमध्ये तुम्हाला सांगेल की जेवढी काही इमेज वगैरे बनवली गेली आहे या स्कॅन्डल थ्रू, पण एक फॅक्ट तुम्हाला सांगतो की जो मी ऑब्झर्व केलेला आहे, 2008, 9, 10च्या काळात जर तुम्ही बघाल ना, भरपूरशा चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्या ह्या बँकरप्ट झाल्यात. ओके. GMR इन्फ्रा ज्यांनी एअरपोर्ट्स वगैरे बनवले तो पण बँकरप्सीच्या कडेवर आला. तर त्याचा तुम्ही विचार केला ना असं का घडलं, तर तेव्हा तुम्हाला जाणवेल की तेव्हा गव्हर्नमेंट ह्या लोकांना मोठा मोठा इन्फ्रास्ट्रक्चर बनवायला सांगत होती, पण त्यांचे पेमेंट्स वगैरे जे आहेत दॅट वॉज नॉट गेटिंग फॉलोड अप इन अ प्रॉपर मॅनर. मग आता कॅश फ्लो संपल्यानंतर पण हातात मोठे कॉन्ट्रॅक्ट आहे म्हणून हे सगळे जे कंपन्या आहेत ते लोन घ्यायला गेले. आणि लोन कोणाकडे जायचं, तर भरपूर वेळेला मला तरी असं जाणवलं की ते पब्लिक बँकांना सांगण्यात आलं की अरे आपलाच खिस्सा आहे, इकडून तू त्यांना देऊन टाक. आणि यात काय झालं की मी इथं तर त्यांना पे केलं नाही, ते बुडीत निघाले आणि बँका पण बुडीत गेल्या. राईट. तर हा जो एक मी म्हणेल एक दुष्टचक्र होता, दुष्चक्र म्हणा किंवा एक विशियस सर्कल होता की ज्याच्यामुळे कॅश फ्लोच नव्हता आहेत सिस्टममध्ये. आता आजचा जर तुम्ही सिनेरिओ बघाल ना की या सगळ्या कंपन्यांनी मोठे मोठे जिथं जिथं इन्फ्रास्ट्रक्चर बनवलेत तिथं तिथं ते लोक चार्जेस पण हाई लावायला लागलेत. राईट. चार्जेस हाई लावल्याला आपल्याला वाईट वाटतं, पण त्याच्या मागचा जर विचार केला ना तर हे बरं आहे, कारण ह्या कंपन्यांचा कॅश फ्लो जनरेट होतोय. कॅश फ्लो जनरेट झाल्यामुळे ह्या कंपन्या सर्व्हाइव्ह होतील आणि पुढे चालायची शक्यता चांगलीच आहे. कोणताही इकोसिस्टम एकाला मारून मी त्याच्यावर जगेल असं चालणार नाही. थोड्या दिवस चालेल, जास्त लांब चालणार नाही. पण आत्ताचा जो इकोसिस्टम आहे तो तुम्हाला महागाई वाढवताना दिसेल, पण ह्याच्यामुळे फायदा काय होईल की ह्या कंपन्यांचा कॅश फ्लो चालू राहील, ह्यांची क्वालिटी ऑफ डिलिव्हरी वर राहील, त्याच्यामुळे तुमची माझी क्वालिटी ऑफ डिलिव्हरी वर येणार आहे. बरोबर. तुम्हाला आता असे एअरपोर्ट नाही आहे, म्हणजे मला आठवतं 2008-9चा काळ की एअरपोर्ट आणि रेल्वे स्टेशनमध्ये एवढाच फरक होता की तिकडं प्लेन यायचं आणि इकडं रेल्वे यायची. राईट. पण आता एअरपोर्ट हे वेगळे वाटायला लागलेत आणि इनफॅक्ट रेल्वे स्टेशन्स आता एअरपोर्टच्या लेवलला जायला लागलेत. आता हे का होतं आहे, कारण यू आर अलाउइंग पीपल टू चार्ज मोर. आता नाऊ टू मेक पीपल कन्व्हिन्स्ड की दे शुड पे मोर, यू आर ऑल्सो गिविंग देम गुड फॅसिलिटीज. तर क्वालिटी ऑफ सर्व्हिस वाढली आहे, जास्त पैसा द्यायला त्याच्यासाठी लोक तयार आहेत आणि जास्त पैसा येत असल्यामुळे ॲक्च्युली ह्या कंपन्या ज्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं घेतलेली आहेत दे आर इन अ मच बेटर फंडिंग सिच्युएशन देन व्हॉट वॉज द पास्ट. राईट. हा एक जनरल माझा ऑब्झर्वेशन आहे रिगार्डिंग आजचा बिझनेस सिनारिओ कसा आहे. तर याच्यामध्ये जर अडानी ग्रुपकडे बघितलं तर त्यांच्याकडे ॲसेट्स तसे बघितले तर मला तरी वाटतं ते चांगले आहेत. नाऊ इट इज अ मॅटर ऑफ टाईम हाऊ दे रिअली पे बॅक द डेट. तर दोन गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतील की ह्यांचं डेट रिडक्शन कसं चाललं आहे आणि दुसरं व्हॅल्युएशन्सला आता हे स्टॉक कुठे यायला लागलेत. कारण 3 दिवसात ते 70% जर खाली आला आहे तर व्हॅल्युएशन्सवरती पण नजर ठेवून तुम्ही, आणि मस्ट नाही अडाणीवरती काम करणं, हेही खरंच आहे. म्हणजे अगदी बहादुरी दाखवण्यासाठी वाघाच्या तोंडातनं जाऊन दात काढायची गरज नाही आहे, हात आपलाच जाणार आहे शेवटी. अवॉइड केलं तरी चालेल. मी तरी सध्या अवॉइड करतोय जोपर्यंत ती व्हॉलॅटिलिटी एक पॅटर्न दाखवत नाही
आणि जिथं दिसत नाही आहे की बिग हँड्स लॉंग टर्म हँड्स त्याच्यामध्ये गेले आहेत आणि एक स्टॅबिलिटी एक स्ट्रक्चर बनलं आहे, त्या पॉईंटवरनं देन वी विल अगेन थिंक अबाउट इट. मार्केटमध्ये एक आहे की कशालाही ब्लॅक अँड व्हाईट पेंट करून चालत नाही, नाही तर भरपूर अपॉर्च्युनिटीज तुम्ही जस्ट बिकॉज ऑफ दॅट बायस सोडून द्याल. तर इफ यू वर्क इन अ अनबायस मॅनर यू गेट बेटर अपॉर्च्युनिटीज इन द मार्केट. तर अडानीबद्दल नो बायस, लेट इट कम अप ऑन द चार्ट्स, लेट इट कम ऑन द फंडामेंटल्स, बस. तर म्हणतो ना राजकुमार म्हणतो ना, जानी हम तुमको मारेंगे जरूर लेकिन वक्त और गोली दोनों हमारी होगी. तसं आहे ते. घ्यायचं तर आहे पण आपल्या रूल्सच्या बेसवरती, आपल्या सेटअप्सच्या बेसवरती. ॲट दॅट पॉईंट वी विल वर्क ऑन इट. सर आता अजून एक थोडासा हटके प्रश्न आहे हा. सेबीनं मला वाटतं 1-2 दिवसापूर्वी एक आकडेवारी जाहीर केली की ज्यात त्यांनी म्हणलं की जवळपास 89-90% रिटेल इन्व्हेस्टर्स जे आहेत ते F&O सेगमेंटमध्ये अयशस्वी होताना दिसतात. फक्त एक 10 ते 11% लोक यात यशस्वी होतात. ही आकडेवारी सेबी जी आपली कंट्रोलिंग बॉडी आहे देशातली त्यांनी जाहीर करूनही आपण गेले 2-3 वर्ष जो पॅटर्न बघतोय की रिटेल इन्व्हेस्टर्स F&Oमध्ये तो फ्लो जो आहे तो सतत इन्क्रीजिंग आहे. तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? ह्याच्याबद्दल मी म्हणेल की तुम्ही जितके काही झिरो ब्रोकर्स आहेत त्यांना नीट स्टडी करा, ते तुम्हाला चार्जेस कुठे लावत आहेत. तुम्ही नीट बघाल तर डिलिव्हरीला झिरो ब्रोकरेज आहे, बरोबर, आणि F&Oला चार्जेस आहेत. आता मला उत्तर द्यायची गरज नाही F&O का प्रमोट केलं जात आहे, सिम्पल आहे. आणि दुसरी गोष्ट मला अपेक्षित होतं की ॲक्च्युली 95% लोक फेल होतील, पण 90% फेल होत आहेत, 10% सक्सेसफुल होत आहे. हेही मी म्हणेल लोकांनी भरपूर काही मिळवलं आहे. बट एनिवे पर्सनल माझा व्ह्यू असा आहे की इट इज अ रिस्की सेगमेंट, आणि जर पैसे बनत नसतील तर बेटर अवॉइड इट. मी पर्सनली ऑप्शन्स तर फुल्ली अवॉइड करतो. फ्युचर्स पोझिशनल जर मी काम केलं तर करतो, पण ऑप्शन्स मी फुल्ली अवॉइड करतो कारण त्याच्यामध्ये एक सायकोलॉजिकल ह्यूज ड्रेन ऑफ आहे. आणि टेक्निकल ॲनालिसिस जर मी अप्लाय करायला गेलो तर ॲक्च्युली त्याच्यावरती जो टाईम आणि व्होलॅटिलिटीचा व्हेरिएशन आहे, राईट, ते कारण तुम्ही जर ऑप्शन्स बघाल त्यांचे प्राइस हे व्होलॅटिलिटी आणि टाईममुळे पण चेंज होतात. ते काय तुम्हाला तुमच्या चार्टवरती डायरेक्ट दिसणार नाही. मुव्हिंग कंपोनंट्स भरपूर येऊन जातात ऑप्शन्समध्ये, त्याच्यामुळे मी ऑप्शन्स हे फुल्ली अवॉइडच करतो. आणि आय वुड ॲडवाईज जर तुमच्यामध्ये एक्सपर्टीज खरं आलं असेल तरच त्या दिशेला जा. अदरवाईज बी ऑन अ स्टडी फर्म जिथं तुमची प्रोबॅबिलिटी हाई आहे मार्केटमध्ये पैसे बनवायची, त्या साईडला राहा. मला तरी पोझिशनल हे नेहमी कम्फर्टेबल वाटतं कारण त्याच्यामध्ये तुमच्याकडे वेळ असतो विचार करायला, मुव्हिंग कंपोनंट्स कमी असतात, डिसिजन्स घ्यायला टाईम असतो, फंडामेंटल्सवरती ते स्टॉक्स मूव्ह होत असतात. तर वेळ दिला तर प्रोबॅबिलिटीज तुमच्या बाजूला भरपूर येऊन जातात. पण ऑप्शन्स आणि फ्युचर्स हे भरपूर न्यूज बेस, डेटा बेस, आणि लोक बऱ्याच वेळा त्यांची ॲक्च्युअल पोझिशन हेज करत असतात थ्रू ऑप्शन्स. तर त्याच्यामुळे पण मॅन्युप्युलेशन हे वेगळ्या दिशेला चालू असतं. तर त्याच्यामुळे टिपिकली F&O अवॉइड केलेलंच बरं आहे. दॅट इज वॉट आय वुड सजेस्ट. आणि सेबीनी पण आय वुड फील एक चांगला क्लॉज टाकला, प्रत्येक ब्रोकरेजला सांगायचं की तुम्ही एक डेटा रिलीज करा की तुमचे किती पर्सेंटेज इन्व्हेस्टर्स किंवा ट्रेडर्स प्रॉफिटमध्ये आहेत, आणि हा डेटा सगळ्यांशी शेअर करायचा की कोणत्या ब्रोकरमध्ये सर्वात जास्त इन्व्हेस्टर्सचा सक्सेस रेट हाई आहे. त्यांनी एक कल्चर येईल ब्रोकर्समध्ये की माझ्या युजर्स आहेत, माझे जे कस्टमर्स आहे ह्यांना मी शिकविल आणि प्रॉफिटमध्ये आणीन. हा डेटा जर शेअर करण्यात आला की कोणत्या ब्रोकरेजमध्ये किती पर्सेंटेज इन्व्हेस्टर्स प्रॉफिटमध्ये आहे, तर ॲटोमॅटिक एक इकोसिस्टममध्ये मूव्ह येईल की मी माझे इन्व्हेस्टर्स प्रॉफिटेबल करायला पाहिजे. ब्रोकरेजचा विचार न करता मी ॲक्च्युली माझ्या इन्व्हेस्टर्सच्या प्रॉफिटवरती लक्ष आणायला पाहिजे. तर हे कल्चर जर आणता आलं दॅट विल क्रिएट मोर मूव्हमेंट टू एज्युकेट युअर customers, not to fleece them, not to get the brokerage from them, right? तर हा एक विचार आय वुड सजेस्ट सेबीनी करता यायला पाहिजे की हां, ओव्हरऑल यू शुड ट्राय टू शेअर, ब्रिंग दॅट ट्रान्सपरन्सी की कोणत्या ब्रोकर्सकडे कोणते इन्व्हेस्टर्स किती सक्सेसफुल होत आहेत. एकदा जर तुम्हाला तो ट्रेंड दिसला की तुम्हाला कळेल की कोणत्या ब्रोकरकडे आपण काम करायला पाहिजे, कोणत्या ब्रोकरकडे जाऊन आपण आपलं अकाउंट उघडायला पाहिजे. आज तो डेटा कोणाकडेच नाही आहे. आणि डिसिजन जे होत आहेत ते मेनली होत आहेत की कुठं ब्रोकरेज कमी लागतं आहे आणि कुठला ॲप वापरायला सोपा आहे. दॅट इज हाऊ इट इज हॅपनिंग करंटली. तो पॅरामीटर जो आहे लोकांनी चूज करायचा ब्रोकर्स, तो बदलला की मला तरी वाटतं एक वेगळी मुवमेंट सुरू होईल. सर तुम्ही म्हणालात की तुम्ही आता 2020 पासून फुल टाईम मार्केटमध्ये आहात आणि स्पेशली तुम्ही पोझिशनल करता, स्विंग करता, तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करत नाही.
सो जे युजली असं समज आहे की बाबा जे फुल टाईम लोक करतात ते बऱ्यापैकी ट्रेडिंग करणारे लोक असतात, पण तुम्ही तसं नाही करत आहे. मग तुमचं रुटीन कसं असतं, कारण वेळ खूप असणार आहे तुमच्याकडे, तर ते रुटीन कसं आहे, वेळ कसा वापरता प्रॉडक्टिव्हली ते थोडंसं सांगा. मेनली माझ्या रुटीनमध्ये सर्वात आधी तर तुमचं फाउंडेशनल वर्क मी भरपूर करून ठेवलेलं आहे. ओके. तर मार्केटमध्ये काम करायचं असेल तर स्कॅनर्स बेस्ड माझं काम आहे, तर टचवूड तिथं पण जास्त माझा वेळ जात नाही. तर टिपिकली माझी दिवसाची सुरुवात ही एक 4:30-5 वाजता होते. 6 to 7 मी टेनिस प्ले करतो रेग्युलरली. तर तो एक माझी एक छान कम्युनिटी आहे. त्यातले काही जण बँकिंगमधले, कोणी रिअल इस्टेटमधलं आहे, कोणी ऑडिटर आहेत, आणि एक जण तर आपल्या ह्याच्यामध्ये पण काम करतात, पुनावाला ग्रुपसोबत सिरममध्ये पण आहेत. तर अशा व्हेरायटी ऑफ लोकांकडनं पण कळत राहतं की कोणत्या सेक्टरमध्ये काय चाललंय, कसं चाललंय. तर टेनिस इज अ बिग रिलीफ फॉर मी ओव्हरऑल, कारण तिथून माइंड फ्रेश होऊन जातं. आणि एक नंतर 7:30 ते 9च्या दरम्यान तुम्ही बघाल की जनरली माझे ट्विट्स येत असतात सकाळी, बिकॉज दॅट इज द टाईम मी माझे स्कॅनर्समधनं बघून स्टॉक्स बघतो, फंडामेंटल टेक्निकल स्टडी करून मग त्यातनं जे बरे वाटत आहेत, कुठं काय रिस्क आहेत, आणि त्यातून कसं कोणाला काही शिकवण्यासारखं पण आहे. म्हणून माझं असं काम नाही आहे की हा घ्या आणि चला, मी त्याच्याखाली चार्ट आणि एक्सप्लेनेशन देतो, कारण एक कल्चर डेव्हलप करायचं आहे मला की लोक समजतील की आपण हा स्टॉक का घेतोय. तर ते ट्वीट्स हे जनरली माझे तुम्हाला सापडतील एक 7:30 ते 9च्या दरम्यान येऊन जातात. त्याच्यानंतर 9 नंतर मार्केटमध्ये सगळा गोंधळ वगैरे सुरू होतं. तर माझं एक ऑब्झर्वेशन मी एक 10पर्यंत तिथं ऑब्झर्व करतो. काही पोझिशन्स घ्यायचे असतील, सोडायचे असतील, कारण मेनली जर तुम्हाला काही सेल करायचं असेल मार्केटमध्ये तर सकाळची वेळ बेस्ट आहे. युफोरिया मॉर्निंगला मिळतो तुम्हाला, त्याच्यात जर एक्झिट्स घ्यायचे असतील चांगले घेऊन टाका. आणि काय घ्यायचं आहे ते तुम्हाला अराउंड 11:30-12च्या सुमारास ते दिसायला लागतं की कोणता स्टॉकनी स्पाईक घेऊन तो स्पाईक स्टेबल होतोय का. पार्शियल एंट्रीज तुम्ही 12:30-12पर्यंत घेऊ शकता. आणि फायनली एक अराउंड 2:30 ते 3 तुम्ही त्याच स्टॉकचा रिव्ह्यू करून ॲडिशनल तुम्हाला काही एंट्री घ्यायची असतील पोझिशनल, त्याच्यावरती तुम्ही पाईल ऑन करू शकतात. तर हा जनरल अराउंड मार्केट असतो माझा अप्रोच. आणि यामध्ये मग माझे स्टुडंट्स आहेत, कोचिंगचे स्लॉट्स असतात. तर काही जणांना संध्याकाळी वेळ नसतो, त्यांना दुपारची वेळ असते, तर ते कोचिंगचे स्लॉट्स शेड्यूल होऊन जातात. इव्हिनिंगलाही काही कोचिंगचे स्लॉट्स असतात. बाकी घरी असल्यामुळे आईसोबत वगैरे वेळ आपला चांगला निघूनच जातो. म्हणजे किती जरी झालं तरी आई पुरते मुलाला. आणि बाकी फॅमिली पण आहे, तर त्यांच्यासोबतही चांगला वेळ निघून जातो. मुलांना नेणं, आणणं, सोडणं, गाडीमध्ये फिरवणं, आणि मध्ये मध्ये कुठंतरी ट्रिप्सला, टूर्सला जाणं. स्पेशली जेव्हा मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये असतो, सुट्टी घेतलेली बरी, तेव्हा आता काही फाईट घेण्यात काय अर्थ नाही. तर असा माझा ओव्हरऑल अप्रोच असतो. आणि विकेंड्सला टिपिकली माझ्या फॉर्मल बॅचेस असतात, ज्याच्या मी व्हिडिओ रेकॉर्डिंग्स पण ड्युरिंग द वीक बनवून तयार ठेवत असतो. तर आणि यूट्यूबवरती पण माझ्या चॅनल आहे, पण पोस्ट जनरली फार आठवड्यातनं एकदा करायचा प्रयत्न असतो, पण तो बऱ्यापैकी होत नाही. कधी कधी ते लेझी टर्टल नावाला मी भरपूरसा जगतो पण. तर दॅट इज हाऊ इट इज. प्रयत्न चालू आहे की अजून एनर्जी आणावी, अजून ड्राईव्ह आणावी, अजून भरपूर काही करावं. लेट्स सी हाऊ इट गोस. कारण क्वालिटी ड्रॉप होता कामा नये, हे पण एक काळजी असते. तुम्हाला एकदा कळालं की यूट्यूबवरती आल्यानंतर व्ह्यूज मिळाल्यावर पैसा मिळतो, तर भरपूर इच्छा होते की काहीतरी ढकलावं, पण थांबलेलं बरं आहे. कारण एकदा जर लोकांना कळालं की क्वालिटी नाही मिळत आहे, तर माझे जे फॉलोअर्स आहेत, असं मला तरी वाटतं की त्यांच्या एक एक्सपेक्टेशन आहे माझ्याकडनं, तिथं खरं उतरणं गरजेचं आहे. म्हणून बेटर क्वालिटी अँड लो कंटेंट इज व्हॉट आय वुड गो विथ. सध्याचा तो अप्रोच आहे. युजली लोकांचं असतं, म्हणजे स्पेशली मार्केटमधल्या लोकांचं असतं की बाबा कंटेंट जास्तीत जास्त द्यायचं, असं थोडंसं राहतं. पण तुमचा व्ह्यू कम्प्लिटली वेगळा आहे, ते खरोखर नाही. मला आता गंमत वाटतं की 1% निफ्टी पडला की मार्केट क्रॅशचे 50-60 व्हिडिओ तुम्हाला मिळतात. अडाणी ग्रुपवरती कोणी बोलत नव्हतं, सगळेजण आता बोलायला लागले. सगळे व्हिडिओज बघा, भरपूर व्हॉल्यूमही जनरेट होतात. तर हा एक बेसिकली इन जनरल माझं लोकांना हे सांगणं आहे की मीडिया इज ट्राईंग टू अट्रॅक्ट यू, आणि ते अट्रॅक्ट करण्यासाठी दे विल डेफिनेटली ट्राय टू ब्रिंग अप वन थिंग ऑर अनदर थिंग कॉन्ट्रोवर्शियल. त्याच्यावरती डिस्कशन्स होतील, दिवसभर चर्चा होतील. त्याच्यामध्ये स्वे होऊ नका. तुमचे जे पॅरामीटर्स आहेत स्टॉक सिलेक्शनचे, पोझिशन्सचे, त्याच्यावरती काम करा. कारण अनबायस्ड जेवढं जमेल तेवढं सिस्टमॅटिकली काम करा. कारण जर तुमची प्रोसेस कन्सिस्टंट नसेल तर रिझल्ट्स कन्सिस्टंट नसणार आहेत. मार्केटमध्ये एवढे व्हेरिएबल आहे, तर स्टिक टू युअर प्रोसेस,
डोंट गेट स्वेड विथ टू मच ऑफ न्यूज फ्लो. कारण फॉर्च्युनेटली और अनफॉर्च्युनेटली आयबॉल कॅचिंगचा गेम चालू आहे आणि एक्साइटमेंट सेल्स लाईक हॉट केक इन द मार्केट. वा. अजून एक सर शेवटचा प्रश्न माझा असा आहे की गेल्या 3 वर्षामध्ये 2020 पासून स्पेशली नवीन इन्व्हेस्टर्स जे येत आहेत ते मुळात ही मेंटॅलिटी घेऊन येतात की मी मार्केटमध्ये येऊन F&O मधनं पैसे कमावणार. पण तुम्ही असे आहात की बऱ्यापैकी ज्येष्ठ आहात, गेले अनेक वर्ष ॲक्टिव्ह आहात आणि स्पेशली तुम्ही इक्विटीमध्ये ट्रेड करून बऱ्यापैकी प्रॉफिट्समध्ये असता. तर मग ही जी मेंटॅलिटी आहे नवीन जी तरुणाई जी आहे त्यांना यापासनं काय धडा घेतला पाहिजे ते थोडंसं तुम्ही गाईड करा. यात तर मी तुम्हाला सांगेल की हा नवीन तरुणाईचा प्रॉब्लेम नाही आहे, हा सगळ्या तरुणाईचाच प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी पण माझ्या काळात पहिल्याच दिवशी तलवार काढून 40 लोकांना मारेल अशा प्रयत्नांनी सुरुवात केली होती. तर दिस इज अ एज फॅक्टर. डोपामिन तुमच्यामध्ये भरपूर असतो त्या वयात, तर ते तुम्ही करायचा प्रयत्न करतात. पण यात नेहमी मी तुम्हाला सांगेल की ऑपॉर्च्युनिटीच्या आधी मार्केटमध्ये रिस्क किती आहे ते बघा. राईट. मी तुम्हाला एक आवर्जून सांगेल, एक तुंबाड म्हणून मूव्ही आहे, तो तुम्ही नक्कीच बघा. तुंबाड मूव्हीचं मी जेव्हा एक ॲनॉलॉजी केली होती मार्केटसोबत, तर तुम्हाला आठवेल की त्या मूव्हीमध्ये जो प्रोटॅगनिस्ट आहे, हिरो आहे, त्याला त्या वाड्याबद्दल कळतं कुठनं, त्याच्या आजीकडनं जी पूर्णपणे जळून भाजून गेलेली असते. माझं म्हणणं आहे की जर तुम्हाला मार्केटबद्दल कोणी अशा माणसाने पहिल्यांदा सांगितलं ना ते बरं पडेल. कारण त्याच्याकडनं तुम्ही शिकाल की कुठं तो चुकला होता आणि कशामुळे तो भाजला होता. राईट. तर मार्केट फेलियर स्टडी करा की का लोक फेल होत आहेत, त्यातून हे बघा की काय नाही करायला पाहिजे टू अवॉइड फेलियर. एकदा तुम्हाला कळालं की मी F&O नाही करायला पाहिजे, मी हाय डेटच्या कंपन्या नाही घ्यायला पाहिजे, मी अशा कंपन्या नाही घ्यायला पाहिजे जे पैसा बनवत नाही आहे, ज्या ग्रो होत नाही आहेत, मी असे स्टॉक्स नाही घ्यायला पाहिजे जे वरून घरंगळत खाली येत आहेत. एकदा तुमचे असे निर्णय झाले ना की काय नाही करायचं आहे, तर ऑटोमॅटिकली तुम्हाला सुचायला लागेल की मला काय करायचं आहे. आणि तिथून मग तुम्ही तुमचा स्टडी करून पुढे या. आणि एक गोष्ट मी नक्कीच सांगेल की नुसते पुस्तक वाचत बसू नका, थोडा पैसा मार्केटमध्ये लावा, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम कळेल. एकदा तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट कळाला आणि मग पुस्तक वाचा, दोघांचं कनेक्शन तुम्हाला जमेल. म्हणजे मी स्वतः विलियम ओनिलचं पुस्तक आधी वाचलं होतं, स्टॅन विन्स्टीनचं पुस्तक आधी वाचलं होतं, पण जेव्हा मार्केटमध्ये फेलियर्स येतात तेव्हा तुम्हाला खरं जाणवतं की या पुस्तकांमधले कोणते पॉईंट्स कामाचे आणि फार हायली व्हॅल्यूड आहेत. तर जेव्हा तुम्ही एक छोट्या अमाऊंटनी सुरू करा, फेलियर्स बघा ते का फेलियर्स येत आहेत, मग पुस्तकं बघा, पुस्तकं वाचून किंवा सेशन्स आहेत, वेबिनार्स आहेत, चांगले इन्फ्लुएन्सर्स पण आहेत, त्यांच्याकडनं बघा ती कशामुळे ते एका गोष्टीला प्रेफर करतायत आणि त्याचा रिलेव्हन्स तुम्हाला लागायला लागल्यावर मग तुमची जर्नी मॅच्युअर होईल. एकदा तुमची मॅच्युअर जर्नी झाली, एकदा तुम्हाला बेटर कन्सिस्टंट रिझल्ट यायला लागले की मग तुम्ही जास्त अमाऊंट मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा. तर इट शुड बी अ काइंड ऑफ अ लर्निंग अँड देन अर्निंग अप्रोच. स्टेप वाईज झालं पाहिजे आणि मार्केटला पैसे लॉसेस थ्रू देऊ नका. दॅट इज वॉट आय वुड से. फर्स्ट सेव्ह युअर मनी आणि मग बनवायचा मार्ग आपोआप तुम्हाला सुचायला लागेल. तर अवॉइड द रिस्क इज ऑर रादर चेक द रिस्क इज द फर्स्ट थिंग मी सगळ्यांना ॲडवाईस करेल. तुंबाड मूवीची तुमची ॲनॉलॉजी जी आहे ती खूप आवडली. आता पुन्हा एकदा तुंबाड मार्केट पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायला लागेल मला आता. मग त्यातलं अजून एक छान ॲनॉलॉजी तुम्हाला सांगतो की तुंबाडमध्ये दाखवलंय की तो प्रोटॅगनिस्ट त्याच्या मुलाला ट्रेन करतोय. कसा करतो तो ट्रेन? एक छोटीशी विहीर बनवली आहे, त्याच्याने दोर सोडतोय आणि तो मुलगा नुसता वाड्यामध्ये पळतोय. कोणाला कळत नाही की हा असा एरझळा का घालतोय, पण त्याचा जो वडील आहे त्यांनी सगळं केल्यामुळे त्याला माहिती आहे की ह्यानी आधी पेपर ट्रेडिंग करायला पाहिजे, ह्यानी आधी सिम्युलेट करायला पाहिजे की मी कसा डेप्थमध्ये जाऊन स्टॉकला घेणार, कसा त्याच्यावर सर्वाईव्ह होईल आणि वेळेत त्यातनं बाहेर येईल. तुंबाडमध्ये एक्झिटला एक खूप मोठं महत्त्व दिलं जर तुम्ही नीट बघाल तर. कारण तो भूताची लंगोट सोडतो, तेवढ्यात जेवढे कॉईन मिळतील तेवढे गोळा करून तो पळतो. मुलाची चूक काय होते ते अजून गोळा करण्यासाठी थांबत राहतो आणि तो भाजतो. तर जेव्हा मी तुंबाड मूवी बघितल्यावर मला वाटलं हा एखाद्या ट्रेडरसाठीच बनवलेला मूवी आहे. तर पहिलं जर तुम्हाला ट्रेनिंग घ्यायचं असेल ट्रेडिंग इन्व्हेस्टिंग बद्दल तर तुंबाड बघा. आणि ह्या रिलेव्हन्सनी बघा की जो प्रोटॅगनिस्ट आहे तो एक झुंझुनवाला आहे आणि जो नवीन आलेला मुलगा आहे तो तुम्ही आहात. आणि तुम्हाला बरोबर कळेल की तो कुठं हुशार आहे आणि तुम्ही कुठं चुका करून राहील. सर तुम्ही मला जितकं माहिती आहे तर ट्विटरवर बऱ्यापैकी सक्रिय असतात, तुमचे चार्ट तिथे टाकत असतात आणि बरेच लोक तुम्हाला तुमच्या चार्टवर क्वेश्चन्स सुद्धा विचारतात की बाबा या कंपनीबद्दल काय वाटतं, तर त्याला तुम्ही रिप्लाय सुद्धा देतात.
सो मला एक सांगा की लोक DM मध्ये येतात का किंवा माझा स्टॉप लॉस हिट झालाय किंवा लॉस झालाय, तर ते थोडंसं सांगा. DM मध्ये स्टॉप लॉस हिट झाला असं कोणीच म्हणत नाही मला, अनफॉर्च्युनेटली. सगळेजण मला विचारतात इसका क्या करू, राईट. तर DM मध्ये जेव्हा मला लोकांचे प्रश्न येतात तर नक्कीच मी उत्तर देतो. मेनली माझं हेच इम्प्रेस करायचं असतं लोकांवरती की स्टॉप लॉस ठेवा. उगीचच भावनांनी कोणत्याही स्टॉकला चिटकून राहू नका, कारण त्या स्टॉकला तुमच्याशी काही घेणं देणं नाही, तुम्हालाच तुमच्या पैशाशी घेणं देणं आहे. तर त्या दृष्टीने नक्कीच लोकांचे DM आल्यानंतर माझं मेन लक्ष असतं की त्यांनी स्टॉप लॉस कुठं ठेवायचा आहे. जर त्यांनी एक्झिट करायचं तर आय एम व्हेरी अपफ्रंट की बेटर तुम्ही एक्झिट करा. आणि भरपूरसे स्टॉक्स असे येतात की जे माहीतच नसतात मला, कारण लोक मोमेंटमच्या मागे पडत असतात. चार्टवरती बघितल्यावर ते अप्पर सर्किटला आहेत, बघून कधी कधी वाईट वाटतं की अरे हा माझ्यापेक्षा हुशार निघाला. पण फायनली ती रिस्क आहे, त्याची ॲपिटाईट असेल माझी नसेल हे मी नेहमी लक्षात ठेवतो. पण डेफिनेटली मी उत्तर देतो की जेन्युइनली तुमचा स्टॉप लॉस कुठं पाहिजे, तुम्ही एक्झिट करायला पाहिजे किंवा या स्टॉकमध्ये जायला पाहिजे किंवा नाही. डेफिनेट दॅट इज ऑल्सो अगेन अ लर्नर्स ॲडवाईज. म्हणजे मी अगेन सेबी रजिस्टर्ड नाही आहे, हे मंत्र मी तुम्हाला सांगतो आणि त्याच्या पुढे पूजा सांगतो. सो तुम्हाला लोक ट्विटरवर काही शंका असतील तर निश्चितपणे तुम्हाला अप्रोच करू शकतात. ओके. आणि त्याशिवाय माझे यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही जर माझ्या ट्विटर प्रोफाईलला गेला तर तिथे एक लिंक ट्रीची लिंक दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये यू गेट टू नो अबाउट माझे ट्रेनिंग कोर्सेस कुठं पोस्ट केलेले आहेत, कोणती वेबसाईट आहे, नंतर माझा टेलिग्राम चॅनल कोणता आहे, माझं व्हॉट्सॲपही तुम्ही डायरेक्टली करायचं असेल तर करू शकतात. आणि DM ऑफकोर्स ट्विटरचं अवेलेबल आहे आणि आय एम व्हेरी मच अवेलेबल. सो बरं वाटतं जास्तीत जास्त लोकांनी, माझा वेळ चांगला जातो, प्रोडक्टिव्ह जातो. एक मदत केल्याची भावना असते त्यात. मिलिंद सर, आज तुम्ही वेळ काढून पैसा पाणीच्या यूट्यूब चॅनलवर आलात, आम्हाला ही मुलाखत दिलीत, त्याबद्दल आमच्या चॅनलकडनं आणि टीमकडनं तुमचे मनापासून आभार. आणि एक टोकन ऑफ थँक्स म्हणून हा पैसा पाणीचा कॉफी मग आम्ही तुम्हाला गिफ्ट करतोय. थँक्यू. थँक्यू. मला तुमचं हे नाव फार आवडलं, पैसा पाणी, कारण मार्केट अशी जागा आहे जिथं पैशाचं पाणी होऊ शकतं किंवा पाणीसारखा पैसाही मिळू शकतो. तर अगेन बेस्ट विशेस टू ऑल ऑफ यू. फारच यंग ग्रुप आहे आणि मला आवडलं की तुम्ही तुमच्याकडनं एक छान प्लॅटफॉर्म बनवतायत आणि प्रयत्न करताय की अवेअरनेस क्रिएट करताय, कीपिंग अवे द एक्साइटमेंट पार्ट ऑफ द मार्केट. सो अगेन ग्रेट, थँक्यू, अँड इट वॉज अ ऑनर टू बी अलॉंग विथ यू. थँक्स अ लॉट सर. थँक्यू.